ठाण्यामधील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते। तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना, असा इशारा मीनाक्षी शिंदे यांनी दिलाय। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी ऑडिओ क्लिप संदर्भातला आरोप फेटाळलेला आहे। तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं। मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत। मला काय माहितीच नाही मीनांटी, मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो। दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो। मलाच बरं नाही, माहिती का, मी कामावरती पण जात नाही। मी आता थोडं बाहेर आलो। तू पण आता येत नाही, ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही, तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवऱ्याने, ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक। नाही ना मीनांटी, मला खरंच नाही बरं नाही वाटत, माहिती का। मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलोय। त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर। मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला। तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण, त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांचा। माझ्या कामाची उंची सगळ्यांना माहिती आहे की ती त्यांना पार करता येणार नाही आणि वैचारिक लढाई ही विरोधकांना माझ्याबरोबर करता येणं शक्य नाही। म्हणून कोणाच्या तरी चारित्र्यावरती किंवा जातीय राजकारण करून हे लोक, आता मला कळते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, कुठेतरी त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप करून ते व्हायरल करतायत। आता मला एकाकडनं फोन आला की AI मार्फत काहीतरी 2 ऑडिओ त्यांनी अजून बनवलेले आहेत आणि ते 12 तारखेला वगैरे व्हायरल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर अशा प्रकारे राजकारण किती खालच्या पातळीला गेलेलं आहे हे मला दिसतंय। मधून पुणे शहराला संस्कृती आणि परंपरा लाभलेली आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। पुण्यासारख्या शहरामध्ये दादागिरी करून निवडून येता येत नाही, असंही शिंदेंनी म्हटलं। पुण्याच्या विकासामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा असल्याशिवाय राहणार नाही, असं देखील शिंदेंनी मतदारांना आश्वासन दिलंय। संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे आणि म्हणून असे प्रकार करून डाग डपटशा दादागिरी करून निवडून येता येत नाही। त्याला काम करावं लागतं। इथं दंगे करायत, ते कामामध्ये दंगा करतात, काम करून दाखवतात। हे सारे आणि म्हाडा या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत ना। पुण्याच्या विकासामध्ये शिवसेना सिंहाचा वाटा उचलल्याशिवाय राहणार नाही। गुंडगिरी मुक्त करणं ही शिवसेनेचा ध्यास आहे। राज ठाकरे आता नाशिकमध्ये दाखल झाले। ठाकरे बंधूंची आज जाहीर सभा होते आणि ठाकरे बंधू कित्येक वर्षानंतर एकत्र नाशिकमध्ये या ठिकाणी दाखल झालेत। राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून आज ठाकरे बंधूंची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेत। ठाकरे बंधू एकत्र या ठिकाणची निवडणूक लढवत आहेत। नाशिक हे मनसेसाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील महत्त्वाचं आहे। आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या समोर उद्धव ठाकरेंचं प्रतिज्ञापत्र आता सादर झालेलं आहे। वकील असीम सरोदे यांच्या मार्फत प्रतिज्ञापत्र सादर झालंय। उद्धव ठाकरेंना चौकशी आयोगाच्या समोर हजर राहण्याचे आदेश होते। साताऱ्याच्या वाई नगरपालिकेमध्ये भाजपचा उपनगराध्यक्ष आता भाजपच्या तिकिटावर उपनगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरत घनश्याम चक्के विजयी झालेले आहेत। घनश्याम चक्केंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती।